आपल्यासोबत मनीषाजी कायंदे देखील जोडल्या गेलेल्या आहेत। मनीषाजी, खरं तर शिंदेंच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो नखा एवढाही नाही असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? खरं तर तुम्ही ना संजय राऊत जे काय बडबडतात या बाबतीत धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत, ते खरं तर राजन विचारेजींना त्यांची प्रतिक्रिया विचारावी, कारण राजन विचारे देखील धर्मवीर आनंद दिघेंना मानतात, त्यांचेच चेले म्हणतात स्वतःला, तर मग त्यांनी उत्तर द्यावं। जी निश्चितच आम्ही विचारू ही प्रतिक्रिया। ऐका, एखादा कोणाला समजा अनेक लाखो लोकांना, शिवसैनिकांना धर्मवीर आनंद दिघे हे त्यांचं प्रेरणास्थान वाटतं जी। आता त्या प्रेरणास्थानाला अनेक वेळा काही पद सुद्धा नसतं, अशी अनेक प्रेरणादायी व्यक्ती आहेत आपल्या भारतात किंवा जगभरात देखील, की ज्यांनी आयुष्यात कधी कुठलं मोठं पद घेतलं नाही, परंतु त्यांना लाखो लोक मानतात, त्यांचे अनुयायी आहे, यातच सगळं काही आलं। त्यामुळे संजय राऊत सकाळी उठून काय बडबडतात आणि आपण दिवसभर त्याच्यावर ते चर्चा चरवण चालवत राहतात, कोणालाही उठायचं सकाळी उठून शिव्या द्यायच्या, ही विकृत मनोवृत्तीचे माणूस आहे आणि रोज उठून शिव्या घालणे हे एकच काम त्यांना उरलेलं आहे। त्यामुळे काय आता तुम्ही लोक चालवता आणि आम्हाला फोन करता म्हणून आम्ही बोलतोय। जी जी मनीषाजी, खरं तर बाळासाहेबांचं महत्व कमी करण्याचा शिंदेंचा कट आहे असं देखील ते म्हणालेत, असा देखील हा हल्लाबोल त्यांनी चढवला। अरे तुमच्या होर्डिंगवर आता सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे फोटो यायला लागले, त्याचं काय? त्याचं उत्तर द्या ना। तुम्ही विकास आघाडीत गेलात ना, तिथेच सगळं संपलं। ज्या बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली काँग्रेस बरोबर जाऊन, त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाहीये हे सगळं विचारण्याचा आणि जाब विचारण्याचा आणि काही बोलण्याचा त्यांना अधिकारच खरं राहिलेला नाहीये। आणि खरं संजय राऊत मानी असतील ना, स्वाभिमानी असतील, तर त्यांनी त्यांची खासदारकी सोडून टाकावी, कारण याच सगळ्या लोकांमुळे ते खासदार झाले आहेत, हे त्यांनी विसरता कामा नये। जी जी मनीषाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।